Hello, friends, and welcome to e-classroom of अहमदनगर कॉलेज ज्युनियर विंग. मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये आपलं स्वागत आहे. आपण मागच्या बरेचशा काही भागांमध्ये आपल्या विषयामध्ये बरीचशी माहिती पाहत आहोत. चिटणीसा संदर्भात माहिती असेल, कंपनी संदर्भात माहिती असेल, कंपनीचा जो काही भांडवल उभारणे आहे त्या संदर्भात माहिती असेल, भाग आहे, कर्ज रोखे आहेत, ठेवी आहेत आणि विविध प्रकारची माहिती आपण याआधी बऱ्याचशा भागांमध्ये पाहिलेली आहे. तर या भागामध्ये आपण आपल्या नवीन प्रकरणाला सुरुवात करत आहोत, ते म्हणजे सभासदांशी पत्रव्यवहार, करस्पॉन्डन्स विथ मेंबर्स. आता सभासद म्हणजे कोण किंवा भागधारक? ज्या व्यक्तींनी कंपनीचे भाग धारण केलेले आहेत असे व्यक्ती, त्यांना आपण भागधारक असे म्हणतो. आणि भागधारकच ज्यावेळेस त्यांची नोंद सभासद नोंद वहीमध्ये होत असते त्यावेळेस त्यांना भागधारक असे, सभासद असे म्हटले जाते. आणि सभासद म्हणजेच कंपनीचे हे मूळ मालक असतात. ओके, दे आर ओनर्स ऑफ द कंपनी, रिअल ओनर्स ऑफ द कंपनी. ठीक आहे. मग भागधारक आपले भांडवल कंपनीमध्ये गुंतवितात आणि त्यांना बरेचसे कंपनीकडून अधिकार प्राप्त होतात. त्यानंतर कंपनी चिटणीस जो आहे याला पावलोपावली म्हणजे विविध प्रसंगी कंपनीच्या भागधारकांशी पत्रव्यवहार करावा लागतो, करस्पॉन्डन्स आपण ज्याला म्हणतो. मग वेगवेगळे प्रसंग असतील, वेगवेगळ्या कारणांसाठी त्याला पत्रव्यवहार हा कंपनीच्या भागधारकांशी करावा लागतो. आता आपल्याला माहित आहे की कंपनी चिटणीस जो आहे त्याचं एक प्रमुख कार्य हे आहे ते म्हणजे पत्रव्यवहार करणे, करस्पॉन्डन्स ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये पत्र लिहिणे असेल किंवा आलेले पत्र रिसीव करणं असेल, त्याची व्यवस्थित फायलिंग करणं असेल, नोंद करणं आहे, त्याच्यानंतर ते पत्र व्यवस्थित डिपार्टमेंटला जसं आहे त्यात त्यांच्यापर्यंत पोहोचवणं असेल आणि आलेल्या पत्रांना उत्तर देणं असेल, रिप्लाय, असे बरेचसे कार्य या पत्रव्यवहारामध्ये चिटणीस हे करत असतात. ठीक आहे. मग सभासदांबरोबर वेगवेगळ्या प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो. चिटणीस हा भागधारक आणि संचालक मंडळ यांच्यामधील एक दुवा असतो, आपण त्याला मध्यस्थ म्हणतो किंवा मेडिएटर असे म्हणू. मग तो एक मध्यस्थ म्हणून काम करत असतो. संचालकांकडील माहिती जी आहे ही भागधारकांपर्यंत पोहोचविणे, भागधारकांची ज्या काही अडचणी आहेत किंवा जे काही मत आहेत ते संचालक मंडळापर्यंत पोहोचविणे, असे बरेचसे कार्य जे आहे हे चिटणीस इथं करत असतो. ठीक आहे. आणि व्यवस्थापनाने म्हणजेच संचालक मंडळाने घेतलेले विविध प्रकारचे जे निर्णय आहेत त्या बाबतची जी माहिती आहे ही पत्रव्यवहाराच्या माध्यमातून चिटणीस हा सभासदांना कळवत असतो. ठीक आहे. मग सभासदांशी पत्रव्यवहार करताना निश्चितच तो चांगला झाला पाहिजे, बरोबर आहे ना. त्यामुळे जो काही पत्रव्यवहार होणार आहे सभासदांशी तो चांगला असला पाहिजे, सोपा असला पाहिजे, जेणेकरून कंपनी आणि सभासद यांच्यामधील जो काही संबंध आहेत, यांच्यामधील जे काही संबंध ते अधिक चांगले झाले पाहिजेत. मग चला आपण पाहूया की सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने नेमकी काय काळजी घेतली पाहिजे. ओके, तर आपण पाहूया अचूक माहिती. चिटणीस ज्यावेळेस पत्र लिहितो त्यावेळेस पत्रामध्ये दिली जाणारी जी माहिती ही सत्य असली पाहिजे, अद्ययावत असली पाहिजे, म्हणजे अपडेटेड ज्याला आपण म्हणतो, वस्तुस्थितीस अनुसरून असली पाहिजे. म्हणजेच काय की चिटणीस जी माहिती देत आहे सभासदांना ही अचूक असली पाहिजे. मग ती कुठली आकडेवारी असेल किंवा एखादी माहिती असेल, मीटिंग बाबत माहिती असेल, एखाद्या डिसिजन म्हणजेच निर्णयाबाबत माहिती असेल, ठरावाबाबत असेल, कुठलीही ही माहिती असेल ती अचूक माहिती असली पाहिजे. त्यानंतर ओघवती भाषा, पत्रव्यवहाराची भाषा जी आहे ही कशी असली पाहिजे, तर साधी, सोपी आणि आकर्षक असली पाहिजे. पत्रामध्ये कधी कधी तांत्रिक शब्द व लांबलचक शब्दांचा वापर केला जातो, तो तिथं टाळणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पत्रामधील जो आशय आहे, जो मजकूर आहे, हा समजेल अशा प्रकारची भाषा तिथे वापरणं, म्हणजे सोपी आणि सहज भाषा
इथं वापरणं ही अपेक्षित असतं. त्यानंतर त्वरित उत्तर. आता कधी कधी सभासदांकडून चिटणीसाला म्हणजेच कंपनीला काही पत्र येत असतात, त्यांच्या अडचण असतील किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कुठले सल्ले असतील, मत असेल, कुठलीही गोष्ट असेल, आणि त्यासाठी आलेले जे पत्र आहेत, सभासदांकडून आलेले जे पत्र आहेत, त्याला विनाविलंब उत्तर चिटणीसाने दिले पाहिजे, कारण ती चिटणीसाची जबाबदारी असते. आणि म्हणून योग्य ते उत्तर योग्य ते मुदतीमध्ये हे दिलं गेलं पाहिजे चिटणीसाकडून. ठीक आहे. त्यानंतर गोपनीयता. आता आपल्याला माहिती आहे चिटणीस, आपण चिटणीसाला नेहमी नेहमी म्हणतो कस्टोडियन ऑफ सिक्रेट इन्फॉर्मेशन, है ना. गोपनीय माहितीचा तो एक परिरक्षक असतो. चिटणीसाला विविध प्रकारच्या ज्या काही गोपनीय माहिती आहेत किंवा महत्वाची कार्य तिथं करावी लागतात, आणि त्याची माहिती ही चिटणीसाला गोपनीय म्हणजे सिक्रेट किंवा कॉन्फिडेन्शियल आपण ज्याला म्हणतो, ही कॉन्फिडेन्शियल ठेवावी लागते. आणि ही माहिती त्याने कुठेही उघड न करता ती माहिती तशी सिक्रेट ठेवली पाहिजे. मग कधी कधी असं होऊ शकतं, एखादं पत्र लिहिताना चिटणीसाने एखादी माहिती दिली ज्यामुळे गोपनीयतेचा तिथं भंग झालेला आहे, म्हणजे सिक्रेसी जी आहे ही मेंटेन झालेली नाही. तसं होता कामा नये. जी काही कंपनीची जी काही माहिती आहे ही सिक्रेट किंवा गोपनीय ठेवणं ही चिटणीसाची जबाबदारी आहे, आणि पत्रव्यवहार करताना त्याने ती राखली पाहिजे. ओके. त्यानंतर नम्रता आणि सौजन्य आपण ज्याला म्हणतो, नम्रता ही अतिशय महत्वाची असते. चिटणीस जो काही पत्रव्यवहार करतो त्यामध्ये नम्रतापूर्वक लेखन केलं पाहिजे, त्यामध्ये आदर असला पाहिजे, त्यामध्ये आपुलकीचं दर्शन झालं पाहिजे. म्हणजेच काय, सौजन्यतेने तिथं भाषा वापरली पाहिजे. म्हणजेच काय, ज्या भाषेमुळे सभासदाला दुःख होईल किंवा त्यांच्या भावनेचा अनादर होईल अशी भाषा चिटणीसाने वापरता कामा नये. त्यामध्ये नम्रता असली पाहिजे. आपण जसं एखादं पत्र लिहिताना बघा, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, अशा प्लीज, यू आर रिक्वेस्टेड, अशा प्रकारचे तिथं शब्द किंवा वाक्य वापरतो. त्यामुळे काय होतं, त्यामुळे नम्रतेचं किंवा सौजन्य आपलं तिथं दिसून येतं. समोरचा जो वाचक आहे त्या पत्राचा तो दुखावत नाही, त्याला ते पत्र वाचून आनंद होतो. आणि म्हणून भाषा वापरताना नम्रतापूर्वक भाषा असली पाहिजे. त्यानंतर कायदेशीर बाबी. चिटणीस जो आहे याला विविध प्रकारच्या कायदेशीर तरतुदींचे पालन करावे लागत असते, आणि त्यामुळे ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्यामध्ये पालन तिथं झालं पाहिजे पत्र लिहिताना. म्हणजेच काय, एखाद्या तरतुदीचं उल्लंघन होणार नाही, एखाद्या गोपनीयतेचा भंग होणार नाही, एखाद्याचा अनादर होणार नाही, एखाद्याचं भावना दुखावल्या जाणार नाही, अशा प्रकारचे पत्र तिथं लिहिलेले असले पाहिजे. म्हणजे चिटणीसाने पत्र लिहिताना अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे, काळजीपूर्वक पत्रलेखन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये शक्यतो चिटणीसाला काही वेळेस बघा नकारात्मक पत्रे पाठवावी लागतात. नकारात्मक म्हणजे काय, त्याला निगेटिव्ह पत्र, म्हणजे समजा एखाद्याला व्यक्तीने भागासाठी अर्ज केलेला आहे, भाग मिळण्यासाठी, आणि अशा वेळेस त्याला भाग मिळालेले नाहीयेत, दिले गेलेले नाहीयेत, मग त्याला दिलगिरी पत्र आपण चिटणीस पाठवत असतो. मग त्यामध्ये अशा प्रकारची भाषा असली पाहिजे की जेणेकरून त्या व्यक्तीला थोडा दिलासा मिळाला पाहिजे, त्या व्यक्तीला अनादर वाटता कामा नये. अशा प्रकारची नकारात्मक पत्रे पाठवत असताना चिटणीसाने ती काळजीपूर्वक लिहिली पाहिजे, आणि सभासद दुखावला जाणार नाही याची प्रमुख काळजी ही चिटणीसाने घेतली पाहिजे. त्याचबरोबर कंपनी हितासाठी व्यवस्थापनाला नकारात्मक भूमिका घ्यावी लागते, आणि त्या संदर्भात ही जी भूमिका आहे याचं जे काही पत्राच्या माध्यमातून आपण म्हणतो एक मेसेज देणं आहे, तो त्याने इथं उत्तम प्रकारे करणं अपेक्षित असतं. ठीक आहे. त्यानंतर कंपनीची प्रतिमा. आता कंपनीचं नावलौकिक आपण ज्याला गुडविल असे म्हणतो, गुडविल ऑफ द कंपनी, रेप्युटेशन ऑफ द कंपनी. कंपनीचं नावलौकिक अतिशय महत्वाचं असतं, आणि पत्रव्यवहारामुळे कंपनीच्या नावलौकिकाला कुठेतरी थोडासा धोका निर्माण होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये काही फरक पडू शकतो. त्यामुळे पत्रव्यवहार करताना तो अतिशय चांगल्या प्रकारे केला असला पाहिजे, जेणेकरून कंपनीच्या नावलौकिकास वाढण्यास मदत होते.
आणि त्यामुळे सौजन्यपूर्ण लेखनाने सभासदाच्या सर्व अडचणी, प्रश्न तसेच शंका या नम्रतापूर्वक दूर केल्या पाहिजेत. ठीक आहे मित्रांनो, आपण इथं बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या, बरेचसे मुद्दे पाहिले की ज्यामध्ये सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने काय काळजी घेतली पाहिजे. ओके. आणि आता आपण पाहणार आहोत की सभासदांबरोबर नेमके चिटणीस कुठल्या प्रसंगी पत्रव्यवहार करतात. ओके. सभासदांबरोबर विविध प्रकारे त्यांना पत्रव्यवहार करावा लागतो, वेगवेगळ्या प्रकारचा पत्रव्यवहार करावा लागतो. पण काही प्रसंग इथं आपल्या समोर आहेत की ज्या प्रसंगामध्ये त्या चिटणीसाला सभासदांबरोबर पत्रव्यवहार करावा लागतो. मग त्याच्यामध्ये काय, भाग वाटप पत्र. ज्यावेळेस भाग वाटप केले जातात त्यावेळेस चिटणीस त्या व्यक्तीला ज्याला भाग वाटप होणार आहेत त्यांना पत्र पाठवत असतात की आपल्याला भाग वाटप करण्यात येत आहे. ठीक आहे. दिलगिरी पत्र. आता काही वेळेस काय होतं की काही व्यक्तींना पत्र भाग दिले जात नाही काही कारणास्तव, कारण कुठलेही असेल, पण त्या व्यक्तीला दुःख होणार नाही किंवा त्याचा अनादर वाटणार नाही त्यासाठी एक दिलगिरी पत्र कंपनीकडून चिटणीस पाठवत असतो. मग त्याच्यामध्ये योग्य प्रकारे भाषा वापरली पाहिजे, त्यांच्या भावना दुखावणार नाही, त्यांना दिलासा मिळेल अशा प्रकारचं हे पत्र म्हणजे दिलगिरी पत्र तिथं पाठवलं जातं. त्यानंतर भाग दाखला म्हणजेच प्रमाणपत्र वाटप पत्र. ज्यावेळेस भाग दाखला वाटप केले जातं त्यावेळेस चिटणीस हा सभासदाला तिथं पत्र पाठवत असतो की आपले भाग वाटप दाखले तयार झालेले आहेत, ते आपण घेऊन जाऊ शकता किंवा आम्ही पोस्टाने पाठवू, अशा प्रकारचं ते पत्र असतं. बोनस भाग वाटप पत्र. बोनस भाग ज्यावेळेस वाटप करणार आहे कंपनी त्यावेळेस त्या संदर्भातील पत्र हे सभासदांना चिटणीसाकडून पाठवलं जातं. त्याचबरोबर हक्क भाग विक्रीच्या विकल्पाची कारवाई करणारे पत्र. त्याच्यानंतर लाभांश वाटप पत्र. लाभांश देते वेळेस लाभांश आपला जमा झाला आहे किंवा वर्ग केला आहे किंवा वर्ग करण्यात येणार आहे अशा प्रकारचं पत्र देखील तिथं पाठवलं जातं. त्याचबरोबर लाभांश विनंती पत्र असेल किंवा भाग हस्तांतरास मंजुरी देणारे पत्र आहे. ज्यावेळेस भाग हस्तांतर केलं जातं त्याच्या आधी एक प्रक्रिया असते, आपण शिकलेलो आहोत, यापुढेही शिकणार आहोत की भाग हस्तांतर करताना जो काही सभासद असेल आणि ज्याच्या नावावर भाग हस्तांतर होणार आहेत यांचे एक रिक्वेस्ट लेटर म्हणू आपण किंवा पत्र म्हणू, ते घेतलं जातं, अर्ज घेतला जातो. त्या अर्जावर विचार होतो संचालकांचा आणि त्यानंतर जर त्यांना भाग हस्तांतर करायचे असतील तर त्याला मंजुरी देणारे पत्र हे चिटणीसाकडून पाठवलं जातं. त्याचबरोबर त्या उलट भाग हस्तांतरास नकार देणारे पत्र. भाग हस्तांतर जे आहे त्यास नकार देणारे पत्र म्हणजे एखाद्याच्या हस्तांतर यास नकार दिलेला आहे म्हणजे ते मंजूर झालेलं नाही, अशा हे पत्र जे आहे हे चिटणीस त्या संबंधित भागधारकास पाठवत असतो. त्याचबरोबर भाग संक्रमणा संबंधित कायदेशीर प्रतिनिधीस पत्र. आता भाग संक्रमण आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. भाग संक्रमण कधी आणि केव्हा होते, ज्यावेळेस एखाद्या सभासदाचा मृत्यू होतो आणि अशा वेळेस त्याच्या नावावरील भाग हे कायदेशीररित्या म्हणजे कायदेशीर मार्गाने ते त्याच्या वारसास म्हणजेच कायदेशीर प्रतिनिधीस ते दिले जातात, वर्ग केले जातात आणि त्यालाच आपण भाग संक्रमण असे म्हणतो. आणि अशा वेळेस भाग संक्रमण करते वेळी चिटणीस तो जो कायदेशीर प्रतिनिधी आहे किंवा वारस आहे त्याला भाग संक्रमणासंबंधीचे पत्र इथं देत असतो. त्याचबरोबर सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. ज्यावेळेस भागधारकांची सर्वसाधारण सभा ही आयोजित केली जाते, ती वर्षातून एकदा असते, आपल्याला माहिती आहे का नाही. सर्वसाधारण सभा, सभासदांची सर्वसाधारण सभा ही वर्षातून एकदा घेतली जाते. त्यानंतर ती सभा घेण्यासाठी सर्व सभासदांना तिथं बोलवणं हे महत्वाचं असतं आणि ते बोलवलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागतं, सूचना आणि कार्यक्रम पत्रिका ही तयार करून मुदतपूर्व ही पाठवावी लागते. मग चिटणीस काय करतो, ही सूचना तयार करतो व कार्यक्रम पत्रिका तयार करतो. सूचना म्हणजे आपण त्याला म्हणतो नोटीस आणि कार्यक्रम पत्रिका म्हणजे अजेंडा, ज्यामध्ये जे काही मीटिंग आहे, सभा आहे
त्याचे सर्व विषय तिथं मांडलेले असतात. आणि ही सूचना आणि कार्यक्रम पत्रिका ही भागधारकास पाठवणं अतिशय महत्वाचं. पण ती कधी पाठवावी, तर त्याला विविध मुदत आहे, ही आपण याआधी पाहिलेली आहे. आणि त्यानंतरही आपण आपले जे 2 प्रकरण आहेत सभेसंदर्भात, कंपनीची सभा भाग 1 आणि भाग 2, याच्यामध्ये आपण ते तपशीलवार पाहणारच आहोत. पण त्या संदर्भातील सूचना आणि कार्यक्रम पत्रिका ही चिटणीस तयार करतात. ती तयार करत असताना ते जे काही संचालक मंडळ आहे त्यांच्याशी ते वार्तालाप करतात, म्हणजे त्यांची संमती घेतात, त्यांच्या आदेशानुसार ते तयार करतात. आणि नंतर मुदतपूर्व ती सूचना आणि कार्यक्रम पत्रिका ही सभासदांना पोस्टाद्वारे ही पाठवली जाते. आणि हे सर्व काम जे आहे, हे सर्व लेखन जे आहे हे चिटणीस करत असतात. त्यानंतर भाग दाखला गहाळ झाल्याची सूचना देणारे पत्र. कधी कधी काय होतं, भाग दाखला म्हणजे शेअर सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, हे कधी कधी गहाळ होऊ शकतं, म्हणजे हरवू शकतं किंवा चोरीला जाऊ शकतं किंवा नष्ट होऊ शकतं. मग अशा वेळेस काय होतं, तर ते दाखला जो आहे गहाळ झाल्याची सूचना देणारे पत्र जे आहे हे सचिव किंवा चिटणीस हा सभासदांना देत असतो. त्याचबरोबर सभासदांकडून जर काही वेळेस की माझा भाग दाखला गहाळ झालेला आहे, मला दुसरी प्रत मिळावी, असे जे पत्र आहेत त्या पत्रांना चिटणीस उत्तर देखील तिथं देत असतो. त्याचबरोबर सभासदाच्या तक्रारीस उत्तर देणे. आता सभासद हा कंपनीचा मालक असतो, सभासद हे मालक असतात. त्यामुळे सभासदाला जे काही अधिकार प्राप्त असतात किंवा त्यांच्या काही जबाबदाऱ्याही असतात. अशा वेळेस काय होतं की कधी कधी काही गोष्टी नकारात्मक होऊ शकतात, ज्यामुळे सभासद तिथं नाराज होऊ शकतात. अशा वेळेस सभासद काही तक्रारी करू शकतात. सभासदांच्या तक्रारी असतात, कंप्लेंट्स आपण म्हणतो. या तक्रारीस चिटणीसाने उत्तर वेळेवर आणि मुदतीत दिलं पाहिजे. त्यानंतर योग्य उत्तर दिलं पाहिजे, जेणेकरून सभासदांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्याचं जे काही आपण सोल्युशन म्हणतो त्या सोडवल्या जातील आणि त्यांना ते नाराज होणार नाही. तर मित्रांनो, आपण इथं पाहिलेलं आहे की सभासदांबरोबर चिटणीस जो आहे हा वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या कारणासाठी इथं पत्रव्यवहार करत असतो. त्यामध्ये बरेचसे कारण आपण पाहिले. आणि असं नाहीये की फक्त याच कारणासाठी सभासदांबरोबर चिटणीस हा पत्रव्यवहार करतो. अजून काही कारण असेल, एखाद्या सभासदाची कुठे नियुक्ती झाली, काही पदोन्नती झाली, त्या सभासदाला आपण ज्याला जसं अभिनंदन म्हणतो, अभिनंदनाचं पत्र पाठवणे, कॉंग्रॅच्युलेशन्स करणे, किंवा त्याच्या घरामध्ये काही मोठं कार्य असेल, अशा कार्यासाठी अभिनंदन करणे किंवा दिलगिरी व्यक्त करणे, असे पत्र पाठवणे. अशा अजून या व्यतिरिक्त ही पत्र चिटणीस हा सभासदांना पाठवू शकतो. आता मित्रांनो, आपल्याला काय करायचंय की हे जे पत्र व्यवहार आहे, आता पत्र व्यवहार हा एक प्रॅक्टिकल गोष्ट आहे, हे आपल्याला माहिती आहे. अलीकडच्या काळात आपण पत्र व्यवहार करणं जरा विसरलेलो आहोत, कारण आपण बऱ्याचशा गोष्टी या आता मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे फोनवर आता आपण बोलत असतो, त्या काही लेखी स्वरूपात आपण पाठवत नाही, किंवा मेसेज करत असतो, किंवा ईमेल करत असतो, किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या मीडियाच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी इथं जे काही मेसेजेस असतील, जे काही आपल्या म्हणणं असेल, जे काही मत असेल, हे आपण ते मांडत असतो. मात्र कंपनीमध्ये काय आहे, कंपनीमध्ये लेखी स्वरूपात पत्रव्यवहार करणं हे अतिशय आवश्यक असतं. आणि त्यामुळे चिटणीसाला लेखी स्वरूपात इथं पत्रव्यवहार करावा लागतो आणि वेगवेगळ्या प्रसंगी तो करावा लागतो. आता हे जे सर्व प्रसंग आहेत, हे आपल्याला या विशिष्ट प्रसंगी चिटणीस हा कशा प्रकारे पत्रव्यवहार करतो त्याबाबत आपण काही पत्राचे नमुने इथं पाहणार आहोत, की जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये कुठलंही पत्र जरी आलं तरी आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे किंवा लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, मग चला आपण पाहूया भाग वाटप प्रमाणपत्र वाटप पत्र. तर भाग प्रमाणपत्र वाटप पत्र, भाग प्रमाणपत्र आपल्या सर्वांना माहित आहे. भाग प्रमाणपत्र म्हणजे काय, की भाग प्रमाणपत्र हा कंपनीची मुद्रा आणि शिक्क्यानिशी दिलेला भागांचा मालकी हक्काचा नोंदणीकृत पुरावा आहे.
ठीक आहे. तो एक काय आहे की भागधारक असल्याचा एक तो पुरावा आहे की नाही, शेअर सर्टिफिकेट. आणि त्यावर कंपनीच्या कमीत कमी 2 संचालक आणि चिटणीसाची स्वाक्षरी त्यावर असते. त्याचबरोबर कंपनीचं सील त्यावर असते आणि भागासंदर्भात जे काही डिटेल्स असतील म्हणजेच तपशीलवार माहिती आहे ही त्यामध्ये दिलेली असते. मग कंपनीला भागांचे वाटप केल्यापासून 2 महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्राचे वाटप करणे बंधनकारक आहे. ठीक आहे. मग चला आपण पाहूया भाग वाटप प्रमाणपत्र कसे असते ते. बघा, आपण ज्यावेळेस पत्र सोडवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये सगळ्यात वरती जो आहे हा कंपनीचं नाव आणि पत्ता असतो. शक्यतो हे जे पत्र आहे हे कंपनीच्या लेटर हेडवर इथं लिहिलं जातं आणि ते लेटर हेड छापील असतं. त्यावर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये कंपनीचं नाव जसं कम्फर्ट मोटर्स लिमिटेड मध्यभागी असतं. त्यानंतर त्याचा पत्ता असतो कंपनीचा नोंदणीकृत कार्यालयाचा. इथं आहे A30 अरोरा टॉवर्स MG रोड कॅम्प पुणे. त्यानंतर पिन कोड असतो. त्याच्या खालीच कंपनीचा CIN नंबर असतो, कंपनी इंडेक्स किंवा आयडेंटिफिकेशन नंबर. आता तो नंबर बराचसा मोठा असतो. त्यानंतर डाव्या साईडला जर तुम्ही पाहिलं त्याखाली फोन नंबर आहे, फॅक्स नंबर आहे, संदर्भ म्हणजे त्या पत्राचा काय रेफरन्स आहे तो तिथं दिला असतो. त्यानंतर उजव्या साईडला जर बघाल तर वेबसाईट दिलेली असते, कंपनीची वेबसाईट. त्यामध्ये त्याच्या खाली ईमेल, कंपनीचा ईमेल ऍड्रेस असतो आणि त्या पत्राचे दिनांक तिथं असतो, डेट. मग इथे आपल्याला दिले 12 नोव्हेंबर 2018. हा झाला पहिला भाग भाग प्रमाणपत्राचा. त्यानंतर ते कोणाच्या नावाने आपल्याला द्यायचंय, कोण भागधारक आहे त्याचं नाव तिथे येणार. इथं दिलंय श्री जयंत मोदी, अभिमान अपार्टमेंट 30 LB रोड पुणे. आणि हा तो त्यांचा नाव आणि ऍड्रेस म्हणजे ज्याला आपल्याला तो पत्र पाठवायचंय त्यांचं नाव आणि पत्ता इथं दिलेला आहे. मध्यभागी जो असतो हा विषय असतो. आता पत्राचा जो आराखडा असतो मित्रांनो हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो. त्याच प्रकारे आपल्याला पत्र इथं लिहायचं असते. मग त्यासाठी आपण हा नमुना पाहतोय. मग विषय येणार आहे भाग प्रमाणपत्राचे वाटप. त्यानंतर महोदय म्हणजे विषयास पत्रास सुरुवात होते. आता इथं बघा, हे कदाचित तुम्हाला हे पूर्ण पत्र आहे, कदाचित तुम्हाला हे छोटं दिसत असेल तुमच्या स्क्रीनवर. त्यामुळे हे जे पत्र आहे मी 3 भागामध्ये मोठ्या स्वरूपात थोडंसं यानंतर केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. हा पहिला भाग आत्ताच मी तुम्हाला सांगितला, कंपनीचं नाव, पत्ता, आयडेंटिफिकेशन नंबर. हे मध्यभागी वरती डाव्या साईडला फोन नंबर, फॅक्स नंबर आणि संदर्भ. उजव्या साईडला वेबसाईट, ईमेल आणि पत्राची दिनांक. ठीक आहे, हा एक भाग झाला. दुसरा भाग सभासदाचं नाव येईल, तिथं आपण नाव पत्ता लिहिलाय. त्यानंतर मध्यभागी हा विषय असतो, भाग प्रमाणपत्राचे वाटप. हा या पत्राचे विषय आहे. प्रत्येक पत्राचा विषय हा वेगळा असतो त्या पत्राच्या विषयानुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर पत्र चालू करतोय आपण. बघा, महोदय, आपणास कळवण्यात येते की आपण केलेला भाग मागणी विनंती अर्ज क्रमांक 50 नुसार आपणास समहक्क भागांचे वाटप करण्यात आलेले आहे. ठीक आहे. सदर भागांचे भाग प्रमाणपत्र आपणास भागाचे वाटप केल्यापासून 15 दिवसात सभासद नोंदवहीत नोंदविलेल्या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे. आता बघा मित्रांनो, इथं थोडक्यात जे काही आहे एक 3 ओळीत फक्त इथं पत्र यांनी पूर्ण केले. 3 ओळीत जो थोडक्यात मजकूर आहे, मूळ मजकूर आहे तो लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये अवघड भाषा वापरलेली नाहीये, त्याच्यामध्ये जास्त मोठे शब्द वापरलेले नाहीयेत. सोप्या भाषेत कमी शब्दामध्ये इथं विषय मांडलेला आहे. म्हणजेच काय, भागांचे वाटप करण्यात आलेले, त्याचबरोबर 15 दिवसात नोंदवहीत नोंदविलेल्या पत्त्यावर आपल्याला त्याची पाठवण्याची व्यवस्था केली आहे. ठीक आहे. थोडक्यात इथं पत्र संपलेलं आहे. त्यानंतर खाली भागाची माहिती इथं दिलेली आहे. बघा, हे 4 कॉलम मध्ये आपण ते पाहू शकता. 1 2 3 4. त्याच्यामध्ये पृष्ठ क्रमांक म्हणजे भागाचा जो आपण बुक नंबर म्हणतो त्याला, त्या पावतीचा नंबर काय आहे. त्यानंतर भाग प्रमाणपत्र क्रमांक, त्या सर्टिफिकेटचा नंबर, भाग प्रमाणपत्र सर्टिफिकेटचा नंबर तिथं आहे. त्यानंतर भागाचे अनुक्रमांक म्हणजे तुम्हाला किती भाग दिलेले आहेत
आणि त्यांचे सिरियल नंबर काय, जसे आपल्या नोटाला सिरियल नंबर असतात बघा, त्याच प्रकारे ह्या भागांचे जे अनुक्रमांक असतात ते त्यावर दिलेले असतात. आता इथं पाहू शकता आपण पासून आणि पर्यंत 301 पासून 400 पर्यंत जे काही नंबर आहेत ही भाग या साहेबांना दिलेले आहेत. आणि भागांची एकूण संख्या किती भाग दिलेले आहेत, तर 100 भाग इथे देण्यात आलेले, म्हणजे भागांचा तपशील इथे दिलेला आहे. त्यानंतर समारोप केलेला आहे पत्राचा. त्याच्यामध्ये यापुढे आपणास प्रत्येक वेळी उत्तम सेवा पुरविल्या जातील असे तिथं म्हटले गेलेलं आहे. आणि पत्र इथं एंड केलेलं आहे, कळावे. त्यानंतर उजव्या साईडला आपण पाहू शकता आपला विश्वासू कम्फर्ट मोटर्स लिमिटेड करिता त्याखाली स्वाक्षरी म्हणजे सिग्नेचर श्री आनंद स्वामी हे चिटणीसाचं नाव आहे. तिथं चिटणीस तुम्ही म्हणू शकता किंवा चिटणीसाचं नावही तिथं लिहू शकता. अशा प्रकारे मित्रांनो बघा, हे भाग प्रमाणपत्र वाटप पत्र जे आहे हे इथं आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो आपण इथं कंपनीच्या सभासदांबाबत जी काही माहिती आहे किंवा त्यांच्याबरोबर केला जाणारा जी काही पत्रव्यवहार आहे हा आपण याआधी इथं पाहिला आहे. उर्वरित भागामध्ये आपण अजून पत्रासंबंधी जास्तीत जास्त माहिती आणि नमुने तिथं आपण पाहणार आहोत. ओके, तोपर्यंत अभ्यास करत राहा. स्टे सेफ अँड बाय.